हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघतोय पाण्याचा एक थेंबही न घालता भजी कशी बनवायची तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे लाल मिरची पावडर, ओवा, बेसन पीठ, मीठ आणि सोडा आणि कांदे. तर प्रथम आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. बारीक बारीक पाकळ्या करायच्या त्याच्या. आणि कांदा कापताना त्याचं पुढचं जे हे असतं का नाही, पांढरं बुडका असतो का नाही, ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे. त्याने छान सुट्ट्या सुट्ट्या पाकळ्या होतात कांद्याच्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. एकदा नक्की ट्राय करून बघा ही भजी. खूप छान लागतात खायला आणि एकदम झटपट बनतात बरं का, अगदी कमी साहित्यात. बघा तर आपला कांदा आता चिरून झालेला आहे. आता असा हाताने कुस्करून ते सुट्टा सुट्टा करून घ्यायचा. असं पाकळ्या पाकळ्या करून घ्यायच्या अशा छान अशा. हातानं असं कुस करायचा म्हणजे त्यातलं पाणी निघल बाहेर. आपल्याला पाणी घालायचं नाही आहे ह्याच्यात. कुस करूनच आपल्याला त्यात पीठ मळायचं आहे. मिठाचं पण पाणी सुटतं त्याला, त्याच्यामुळं पाणी घालायची गरज नाही आहे. एकदम कुरकुरीत आणि चविष्ट बनतात. मीठ घालतोय त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं. मीठ घातल्यावर पण आणखीन हाताने कुस करून घ्यायचा. कुस्करल्यामुळे काय होतं, कांद्यातलं जे पाणी असतं ते बाहेर येतं आणि छान पाणी सुटतं कांद्याला. आपल्याला पाणी घालायची गरज लागत नाही. आता आपण त्याच्यामध्ये घालतोय ओवा. ओवा असा कुस्करून घालायचा हातावरती, असं क्रश करून घालायचा. पसरून टाकायचा छान. त्याच्यामध्ये जाणार आहे लाल मिरची पावडर, चवीनुसार टाकायची. तुम्हाला कितपत तिखट हवी त्यानुसार टाकायची आहे. सोडा एकदम चिमूटभर टाकायचा, एकदम थोडा, चिमूटभर. सोड्याने काय होतं, तेल तेल ओढतं, त्याच्यामुळे सोडा हा थोडासाच घालायचा आहे. आता बेसन पीठ घालायचं. आपल्याला आता हे मळत मळतच बेसन पीठ घालायचं आहे. म्हणजे आपल्याला आता ह्याच्यात पाणी टाकायचं नाही आहे. तर आपल्याला हे बेसन पीठ असं कांद्यात असं कुस्करूनच मळायचं आहे. बघा कांद्याला किती पाणी सुटले बघा, आपोआप त्याच्यात हे झालं, हे पीठ हे झालं बघा. बघा आता आपलं पीठ मळून झालंय बघा. कांद्याला आणि मिठाला पाणी किती सुटलंय बघा छान असं. आता मिरची आपण तळताना नेहमी मधनं कापून घ्यायची, म्हणजे ती तेलात तळताना अशी अंगावर उडत नाही. अशी मधनं कापून घ्यायची. तर तेल गरम करायला ठेवलंय. आता आपण तळून घेऊया. तेल गरम झालेलं नाही आहे अजून.
बघूया एक टाकून आता आपलं तेल गरम झालंय का नाही ते. अजून तरी आपलं तेल काही गरम झालेलं दिसत नाही. अजून थोडा वेळ थांबूया आपण. आता छान तापलंय आपलं तेल. आता आपण त्याच्यात भजी सोडून घेऊया. खूप झटपट बनते ही रेसिपी आणि खायला पण खूप टेस्टी लागते बरं का. बघा आता आपली भजी तळत आलेली आहे. छान कलर आलेला दिसत आहे त्याला. पाण्याचा एक थेंबही न वापरता बघा आपली भजी किती छान बनते आणि खायला पण एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत बनते. बघा आपली भजी छान तळून झालेली आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया. बघा आता ही दुसरी पण भजी आपली छान तळून झालेली आहे. तर ही पण भजी आपण काढून घेऊया. आता आपण मिरच्या तळून घेऊया. तर मित्रांनो आता आपण मिरच्या तळून घेऊया. तर मिरच्या मधनं कापल्यामुळे त्या अजिबात फुटत नाहीत. तर मित्रांनो आता आपली भजी बनवून तयार आहे. तोपर्यंत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.